पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। पुण्यातील नवले पूल परिसर भीषण अपघातात मृत झालेल्या कुटुंबियांची विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोर्हे यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे सांत्वन केले। या भेटीत नवलकर आणि दाभाडे कुटुंबियांशी संवाद साधताना एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावरील झालेला प्रचंड आघात आणि त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। दोन्ही कुटुंबातील सदस्य एकमेकांचे नातेवाईक असल्यामुळे ही घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे त्यांनी सांगितले। डॉक्टर गोरे यांनी कुटुंबियांशी बोलताना एक गंभीर आणि धक्कादायक बाब उघड केली। अपघातानंतर मदत करत असल्याचे भासवून काही लोकांनी मृताचे आधार कार्ड, मोबाईल फोन, दागिने तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांची चोरी केल्याची माहिती पुढे आली आहे। याबाबत पोलीस आयुक्त यांना तातडीने तपास करण्याबाबत कळवणार असल्याचे त्यांनी नमूद केले। सरकारची मदत लवकरच मिळेल असे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले आहे। मात्र याचबरोबर विधान परिषद उपसभापती आणि शिवसेनेच्या वतीने आम्ही तातडीची आर्थिक मदत स्वतः दिली आहे, असे डॉक्टर नीलम गोर्हे यांनी सांगितले। या भेटीत पुणे युवा सेना शहर प्रमुख निलेश गिरमे, युवा सेना जिल्हा प्रमुख निलेश खारे आणि युवा सेना प्रमुख सोमनाथ कुटे, कार्यकर्ते लोकेश राठोड, ऋतिक गलांडे व चेतन कोंद्रे हे उपस्थित होते। तसेच प्रशासनाच्या वतीने मंडळ अधिकारी श्रीमती अर्चना ढेंबरे या देखील उपस्थित होत्या। डॉक्टर गोरे यांनी मृत स्वाती नवलकर यांचे पती संतोष नवलकर तसेच त्यांचा मुलगा आणि मुलगी यांची भेट घेऊन सांत्वन केले। तसेच मृत दत्ता दाभाडे यांची मुलगी कोमल दाभाडे यांनाही भेट देत त्यांच्या दुःखात सहभाग नोंदवला। त्यांनी दिलेल्या निवेदनाची प्रतही कुटुंबियांना देण्यात आली असून या प्रकरणात कैद सरकार, महाराष्ट्र शासन, स्थानिक प्रशासन यांनी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी पुन्हा उपस्थित केली। आज आम्ही नवले ब्रिजच्या जवळच्या अपघातामध्ये दगावलेल्या कुटुंबामधले सदस्य नवलकर आणि दाभाडे कुटुंबातल्या सदस्यांची भेट घेतली। ते एकमेकांचे नातेवाईकच आहेत आणि प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे, कारण 4 मृत्यू दोन्ही या कुटुंबातले मिळून झालेले आहेत। त्याचबरोबर आम्ही इकडच्या सर्कल ऑफिसरनाही बरोबर बोलावलं होतं, जेणेकरून यांनी दिलेल्या नुकसान भरपाई किंवा अन्य प्रकारचं पुनर्वसन या सगळ्या बाबतीतली वस्तुस्थितीमध्ये एक गोष्ट फार अस्वस्थ करणारी निदर्शनास आलेली आहे, ते म्हणजे अपघात झाल्यावर अनेकांनी काचा एकत्र करतो असं दाखवून प्रत्यक्षात आधार कार्ड, त्याचबरोबर त्यांचे मोबाईल फोन्स आणि इतर कागदपत्र पळवलेली आहेत। ही खूप गंभीर घटना आहे आणि मी स्वतः SP यांच्याकडे, CP यांच्याकडे ही विषय देणार आहे। मी यापूर्वीच माननीय नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार या सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 8-10 सूचना केलेल्या आहेत की ताबडतोब तो उतार जो आहे त्या उताराच्या मध्ये बदल होण्याबरोबरच पर्यायी वाहतूक असली पाहिजे। त्याचबरोबर न्यूट्रलवरती गाडी जे चालवतात कात्रज बोगद्यापासून, त्या संदर्भात ड्रायव्हर्सना जाणीव झाली पाहिजे। त्याचबरोबर रमलर्स आणि इतर काही मार्ग मध्ये उपाय काढून फार वेगाने ती वाहनं उतारावर जाणार नाहीत हे पाहिलं गेलं पाहिजे। त्याचबरोबर फार हेवी टँकर्स येतात त्याची तपासणी झाली पाहिजे। नुकत्याच अनेक बैठका प्रशासनाने घेतलेल्या आहेत, बाकीच्यांनी बैठका घेतलेल्या आहेत, पण या कुटुंबाशी बोलत असताना असं जाणवत आहे की मानसिक आघात जो झालेला आहे तो केवळ अनेक पुनर्वसनाचे किती कार्य झाले तरी सुद्धा तो भरून निघणार नाहीये आणि असे आतापर्यंत अनेक अपघात इथे झालेले आहेत। तो उपसभापती या नात्याने मी लवकरच या संदर्भात बैठक मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये घेणार आहे आणि ती बैठक घेऊन सर्व उपायांना चालना कशी देता येईल या संदर्भात देखील लक्ष घालणार आहे। आम्ही जे माननीय मुख्यमंत्र्यांना आणि नितीन गडकरींना निवेदन दिलेले त्याची प्रत आम्ही तुम्हाला देतोय आणि या कुटुंबियांना पण आम्ही दिलेले आहे आणि सरकारचे तर निधी येणार आहे असं एकनाथजी शिंदे यांनी आम्हाला सांगितलं, परंतु फुल न फुलाची पाकळी म्हणून आर्थिक मदत सुद्धा आम्ही त्यांना विधान परिषद उपसभापती आणि शिवसेनेच्या वतीने दिलेली आहे। गुरुवार रोजी आपल्या नवले ब्रिज जो संपूर्ण देशात गाजतो त्या नवले ब्रिजला अपघाताची मालिका वारंवार सातत्याने सुरू आहे। जवळजवळ 350 पेक्षा जास्त बळी या नवले ब्रिजने या ठिकाणी घेतलेला आहे। काल परवा झालेल्या अपघातामध्ये आमच्या दायरी भागातील दाभाडे कुटुंब व त्यांची मुलगी या आणि छोटीशी चिमुरडी या अपघातामध्ये त्यांना या ठिकाणी जीव गमवावा लागला। सातत्याने या नवले ब्रिजचा विषय गाजत असताना शिवसेनेमार्फत 2021-2022 साली आम्ही त्या ठिकाणी आंदोलन देखील केलं होतं। त्या ठिकाणी त्रिडीय आंदोलन असेल,
त्याचबरोबर होम हवन असतील असे बरेचसे आंदोलन केले, परंतु येण्याचे आहेत त्याला संपूर्णपणे जबाबदार आहे. तीव्र उतार या ठिकाणी तो जबाबदार आहे. तुम्हाला या शिवापूरच्या टनेल पासून ते थेट या नवले ब्रिज पर्यंत संपूर्ण हेवी व्हेकल या ठिकाणी न्यूट्रल गाडी करतात, डिझेल वाचवण्याचा प्रयत्न करतात, परंतु या ठिकाणी 350 पेक्षा जास्त नागरिकांचा या ठिकाणी प्राण गमावला गेला आहे. त्याला संपूर्ण येण्याच्या या ठिकाणी जबाबदार आहे. आज या ठिकाणी त्या कुटुंबियाला भेट देत असताना उपसभापती सन्माननीय नीलमताई गोरे यांच्या माध्यमातून त्या कुटुंबाला भेट देण्यात आली. राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या कुटुंबाला भेट देऊन आर्थिक मदत व त्या कुटुंबाला उभारण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही या ठिकाणी आज केला आहे. परंतु ही घटना अजून अशा घटना किती घडणार त्याच्यावर कुठेतरी आता उपयोग व्हायला पाहिजे. संपूर्ण नरवे, दायरीकर, वडगावकर, संपूर्ण खडकवासला विधानसभा नागरिकांना विनंती करतो की आपल्या परिवारात यायची आपण वाट न पाहता आता याच्यावर ठोस पाऊल उचलायची वेळ आली आहे. नीलमताई गोरे यांच्या माध्यमातून येत्या 2-3 दिवसामध्ये आम्ही पोलिसाचे संपूर्ण अधिकारी त्याचप्रमाणे पोलीस CP असेल, SP असतील यांच्या माध्यमातून एक बैठक घेतो आणि त्या बैठकीला आम्ही संपूर्ण त्या भागातील लोकांना आपण निमंत्रित करतो की आपण देखील सुचवायला पाहिजे की अपघात जी मालिका आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. आज आपल्या कुटुंबापर्यंत हा जीव घेण्याचा प्रकार घडत चाललाय. त्यामुळं या 2-3 दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी बैठक घेतोय आणि ठोस उपाययोजना सरकारच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी केल्या जाईल असे या ठिकाणी मी आपल्याला आश्वासन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.